देशभरात नोटबंदीवर दाखल झालेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं स्थगित केल्यात। यातील कोणत्याही याचिकेवर सुनावणी न करण्याचे आदेश हायकोर्टानं देण्यात आलेत। नोटबंदीवरील सविस्तर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टानं 9 मोठे प्रश्न तयार केले असून हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय म्हटलं सुप्रीम कोर्टानं? विलास, खरं तर हा नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर त्याचं सुप्रीम कोर्टामध्ये काय होणार, कोर्टामध्ये हा निर्णय टिकणार का, याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह होतं। वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये याच्या संदर्भातल्या याचिका होत्या, मात्र आज सुप्रीम कोर्टानं या सगळ्या याचिका एकत्र करण्याची जी केंद्र सरकारची मागणी होती ती मान्य केलेली आहे आणि त्याच्यानुसार एक 5 न्यायाधीशांचं खंडपीठ जे आहे ते या सगळ्या प्रकरणातली सुनावणी करणार आहे। अर्थात असं करताना सुप्रीम कोर्टाने काही सरकारला दिलासा देखील दिलेला आहे, कारण जिल्हा बँकांचा जो निर्णय होता त्याच्याबद्दलची निर्बंध उठवण्याची जी मागणी होती त्याच्यावर कुठलेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले नाहीयेत। शिवाय दर आठवड्याला जी 24,000 काढण्याची मर्यादा आहे त्याच्या संदर्भातले काही निर्बंध उठवण्यात यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली होती, मात्र त्यावरतीही बोलण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। म्हणजे थोडक्यात सरकारचे जे निर्णय आहेत ते अजूनही शाबूत आहेत। सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती कुठलंही प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नाहीये। तेव्हा नक्कीच सरकारसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी कोर्टातून आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण कोर्टानं आता तरी सरकारची ही मागणी मान्य केली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।